दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये स्वयंपाकघरातील अतिशय आवश्यक अशा लाकडी डाव आणि चमच्यांची रोजच्या वापरासाठी कशी काळजी घ्यावी, कसं त्यांचं सीझनिंग करावं हे आपण पाहणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि आवडल्यास आजच्या व्हिडिओला लाईक जरूर करा। आता इथे मी काही लाकडी डाव, लहान चमचे, लाटणं आणि उलथणं घेतलं आहे। हे सर्व मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल घेऊया। साधारण पहिल्यांदा 2 ते 3 चमचे एरंडेल तेल मी घेतलं आहे आणि त्याच्यात मावेल एवढी हळद घेऊया। छान व्यवस्थित कालवून त्याची अशी पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट डावावर लावता येईल एवढ्या कन्सिस्टन्सीची करायची आहे, पाहू शकता। आता सगळे हे डाव आणि चमचे छान कोरडे पुसून घेऊया। स्वच्छ कोरड्या फडक्याने सगळीकडून व्यवस्थित पुसून घेऊया। आता टिश्यू पेपरच्या साहाय्याने या लाटण्याला सर्व बाजूनी या तेल हळदीचं मिश्रण लावून घेऊया। व्यवस्थित सगळीकडून हा लेप लावून घ्यायचा आहे। आता आपण कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेलच का वापरलं ते पाहूयात। कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल हे मुळात घट्ट कन्सिस्टन्सीचं असतं, त्यामुळे आपल्या लाकडी डावावर किंवा लाटण्यावर चमच्यावर असणारी बारीक छिद्र किंवा खाचा हे तेल भरून काढतं। आता आपण हळद का वापरली ते पाहूया। हळद मुळातच अँटीसेप्टिक किंवा अँटीबॅक्टेरियल तत्वाची आहे, त्यामुळे डावात सततच्या वापरण्यामुळे किंवा पाण्याच्या संपर्कामुळे काही हानिकारक बॅक्टेरियांची वाढ झाली असेल तर त्यावर हळद अँटीसेप्टिक किंवा अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते। या 2 कारणांसाठी एरंडेल तेल आणि हळद आपण वापरतो आहे। अशा प्रकारे या डावांना आणि चमच्यांना सगळीकडून हा लेप लावून घ्यायचा आहे। हीच प्रोसेस साधारण महिना 15 दिवसातनं एकदा केली की लाकडी डाव जास्त चांगल्या प्रकारे टिकतात। तुम्ही पाहिलं असेल ही पेस्टमध्ये संपली होती, त्याच प्रकारे मी ही परत तयार करून घेतली आहे। हळद आणि तेलाचा लेप लावून झाल्यावर हे सर्व डाव 1 दिवस आणि 1 रात्र पूर्ण बाजूला ठेवायचे आहेत, जेणेकरून तेल या डावांमध्ये छान मुरेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून वापरायला घेऊ शकता। मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातली बिडाची, लोखंडाची भांडी किंवा असे लाकडाचे डाव याची कशी काळजी घेता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक जरूर करा। अशाच छोट्या छोट्या टिप्स
पारंपरिक पदार्थ, होम डेकॉर आणि आर्ट अँड क्राफ्ट पाहत राहण्यासाठी डीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. भेटूयात लवकरच अशाच छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.